10. सम्राट अशोकाची धम्मदीक्षा आणि पाषाणातील जीवन. सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर भगवान बुद्धाच्या जीवनासंबंधी प्रत्येक दिवसाला प्रत्येक ठिकाणाला भेट दिली आणि त्याच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या प्रत्येक ठिकाणी विहीर, चैत्य आणि स्तूप बांधलेत. अशोकाला कलेची जाण आणि उत्तम सौंदर्यदृष्टी असल्यामुळे त्याने शिलालेख, गिरिलेख, स्तंभलेख आणि गुहालेख लिहवलेत. 2000 वर्षानंतर देखील अशोकाचं शिल्पकाम पाहून आपण थक्क होतो. त्याने कोरलेले एक एक स्तंभलेख म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या काळी भिक्षूंची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अशोकाने त्यांना राजाश्रय देऊन त्यांच्या निवासासाठी विहारांची निर्मिती केली. मोठमोठे संघाराम बांधून भिक्षूंच्या शिक्षणाची आणि शिकवण्याची व्यवस्था केली. आपल्या राज्यात अशोकाने असा एकही भाग ठेवला नाही जिथे त्यांनी विहार, स्तूप आणि संघाराम बांधले नसते. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पवित्र अस्थींवर विभिन्न राज्यात 10 स्तूप बांधले गेले होते. त्यातील 7 स्तूपात अस्थी खोदून अशोकाने त्याचे 84,000 हिस्से केले आणि त्या प्रत्येक हिस्स्यावर आपल्या साम्राज्यात 84,000 स्तूप आणि चैत्य बनवलेत. सुदूर गांधारमध्ये विहारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. त्याप्रमाणे अन्य प्रदेशात सुद्धा खूप विहार बांधण्यात आले होते. पाटलीपुत्र येथे स्वतः अशोकाने 2 मोठे संघाराम बनवलेत. एकाचे नाव अशोकाराम होते तर दुसऱ्याचे नाव कुकुहाराम होते. पाटलीपुत्राच्या आसपास विहारांची संख्या एवढी होती की त्यामुळे त्या प्रदेशाला विहार असे नाव पडले आणि तोच भाग म्हणजे आजचा बिहार प्रांत होय. आपली आवडती राणी विदिशा नगरीची देवी हिच्या आग्रहाखातर अशोकाने सर्वप्रथम तेथे सांची येथे चैत्यगिरी पर्वतावर स्तूप आणि विहार बनवले. त्यातील मुख्य चैत्यात भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. त्या काळी बुद्धमूर्ती बनवण्याची परंपरा नसल्यामुळे भगवान बुद्धाच्या ऐवजी बोधिवृक्षालाच दाखवले जात होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या स्तूपात भगवान बुद्धांचे प्रधान शिष्य आणि धर्मसेनापती सारिपुत्त आणि महामोगलायन यांच्या अस्थी ठेवल्या आहेत. तिसऱ्या स्तूपात सम्राट अशोकाचे गुरु मोगलीपुत्त तिस्स यांच्या अस्थी ठेवल्या आहेत. अशा प्रकारे स्तूप, विहार आणि चैत्यामुळे अशोकाच्या काळातील वास्तुकला आणि शिल्पकलेचा विकास झाल्याचे आपल्याला अनुभवाला येते. सारनाथच्या अशोक स्तंभावर चक्रांकित असे 4ही दिशेला सिंह दाखवले असून त्यांच्या खालच्या भागावर बैल, हत्ती, घोडा आणि हरिण दाखवले आहेत. सम्राट अशोकाची कीर्ती धर्मविजयाच्या कारणामुळे नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या शिल्पकलेमुळे सुद्धा प्रसिद्धीस पावली आहे. काश्मीरचे श्रीनगर आणि नेपाळचे ललित पाटांच्या निर्मितीचे श्रेय सम्राट अशोकाला जाते. त्याच्या निर्माण कार्यात विशिष्ट स्थान स्तंभाचे आहे, जे चुनार दगडापासून बनवले आहेत. ते 50 टन वजनाचे असून त्याची सरासरी उंची 40 ते 50 फुटापर्यंत आहे. ते एकाच दगडापासून कोरल्या गेले आहेत आणि त्यावर चढवलेल्या मुलाम्याची चमक इतकी आहे की ते आजही पाहिल्यावर डोळे दिपून जातात. अशा प्रकारचे पॉलिश सापडणे आता कठीण आहे. त्या काळी इमारती लाकडाच्या बनवल्या जात होत्या. अशा आजही ब्रह्मदेशात आहेत. अशोकाच्या काळापासून दगडांच्या इमारती बनणे सुरू झाले. अशोकाने दगडात 7 मंदिर बनवले. त्यातील 4 बाराबार पर्वतात तर उरलेले नागार्जुन पर्वतात आहेत. पाटलीपुत्रातील राजमहल एका भव्य उद्यानात होता. तेथे मासोळ्या पकडण्यासाठी तलाव बनवले होते. सुंदरतेसाठी तिथे अनेक प्रकारची झाडं लावली होती. महालातील खांबे सोनेरी वृक्षलतांनी आणि चांदीच्या पत्रांनी सजवले होते. 3 मजली असलेला हा महाल लाकूड आणि दगडापासून बनवला होता. मौर्य काळात मोठमोठी नगरे शहर भिंतींनी वेढलेले असत. त्यांच्या 4ही बाजूला खंदक खोदले जात होते, ज्यामध्ये सतत कमललते उमललेली असत आणि नगराच्या 4ही बाजूला असलेल्या बागांमुळे नगर मोठी सुशोभित दिसत असत. अशोकाच्या राज्यव्यवस्थेमध्ये धर्मपालन हा स्वतंत्र विभाग होता. प्रजेची सुखदुःखे समजून घेणे, त्यांचे संकटे निवारण करणे, राजकुळातील स्त्रियांचे संरक्षण करणे आणि सर्वांस धर्माचरण शिकवणे इत्यादी कामे या विभागाकडे होती. या विभागात एकूण 250 प्रमुख अधिकारी होते. मुख्य अधिकाऱ्यास धर्ममहामात्र म्हणत असत. ही नेमणूक इसवी पूर्वी 256 मध्ये झाली आणि तेव्हापासूनच अशोकाची सर्व राजयंत्रणा धर्मप्रसारक बनली. मस्की येथील शिलालेखात अशोक शाक्य उपासक असल्याची नोंद आहे. भाब्रू येथील लेखात बौद्ध रत्नत्रयीचा उल्लेख मिळतो आणि भगवान बुद्धांचा गौरव सापडतो. अशोकाचे स्वतःचे चरित्र अत्यंत विमल होते. अहिंसा, भूतदया आणि परमसहिष्णुता, सत्यनिष्ठा, शील, विशुद्ध चारित्र्य या गुणांना त्यांनी केवळ दुसऱ्यास उपदेश केला नाही तर तो स्वतः मोठा गुणवान राजपुरुष होता. त्याची शांतिवादावर मोठी अढळनिष्ठा होती आणि युद्धाने जग जिंकण्यापेक्षा धर्मविजयाने जग आपलेसे करावे अमात्याचा मनोमन निश्चय होता.
पण अशोकाचा धर्मविजय म्हणजे दुसऱ्यावर केलेली जुलूम जबरदस्ती नव्हे. धर्माचा तो वेडा प्रसारक नव्हता. धर्माच्या नावावर युद्ध करणे त्याज्य आहे अशी त्याची प्रामाणिक समजूत होती. साऱ्या जगाने त्याची योग्यता मांडली होती. त्याला आपले म्हणणे दुसऱ्यावर लादणे कठीण नव्हते, पण त्याचा मार्ग न्यायाचा, स्नेहाचा आणि सदाचाराचा मार्ग होता. त्याने आपले थोर चरित्राने जगास दीपवले. प्रेमळपणाने त्याने देशोदेशींवर मिळवलेले धर्मविजय हे जगाच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवायलाच पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.